अडीच वर्षानंतर महापालिकेमध्ये महासभा तयार झालेली आहे. लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आज बघितलं असेल तर शिवरी नाल्याचं पाणी आपल्याला प्यायला लागते. एका बाजूला कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे मासे मरतायत, पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे. पाणी वारणेतनं आणायचं का चांदूतनं आणायचं का चांगल्या नळानं द्यायचं का कुठल्या पाईपलाईन द्यायचं. लोकांना चांगलं पाणी पिण्याची मतलब आहे. तुम्ही कुठनं का आणेना हा प्रश्न आहे. ड्रेनेज योजना अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत, रखडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते करून ठेवलेत, ते बुजवलेले नाही. मुख्यमंत्री ज्या ज्या आयुक्तांना थेट आयुक्तांशी बोलतात त्याच्यामध्ये सत्यम गांधींचा समावेश होतो. त्यामुळे आपल्याला आठवत असेल तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कायमच सत्यम गांधी यांची बाजू घेताना दिसतात. म्हणजे ज्या वेळेला अतिक्रमणाविरोधात कारवाई केली, लोकांनी त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेतले, पण तरीसुद्धा त्याच्या मागं ठामपणे उभी राहण्याची जी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जे सांगलीमध्ये करायचं होतं त्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर धीरज सूर्यवंशी हे आक्रमक तरुण चेहरा भाजपचे आहेत. त्यांनी युवा मोर्चाचं काम केलं आहे, उपमहापौर पण काम केलं, त्यांना पण अनुभव आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण हे सुद्धा आक्रमक तिथं चेहरा आहे. आणि महापालिकेमध्ये अतिशय अभ्यासू आणि अतिशय माजी महापौर असलेले लोक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतंच 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर महापालिकेमध्ये महासभा झाली. आत्तापर्यंत प्रशासक राज्य होतं, त्यावेळेला प्रथम प्रशासक हे शुभम गुप्ता होते, महापालिकेचे आयुक्त तत्कालीन परिस्थितीमध्ये. आणि आता आयुक्त सत्यम गांधी होते, हे प्रशासक होते. त्यानंतर 2.5 ते 3.5 वर्षाच्या काळानंतर आता महापालिकेत स्वतंत्र सदस्य अस्तित्वात आलेले आहेत, महापालिकेची बॉडी अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे नुकतीच एक सर्वसाधारण सभा, पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. तर या सभेमध्ये स्थायी समिती सभापती, स्थायी समितीच्या सदस्य निवडी झाल्या, प्रभाग समितीच्या पण निवडी झाल्या, वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या समित्यांच्या पण निवडी झाल्या. पण यामध्ये ही जवळजवळ 5 ते 6 तास चाललेली जी सभा आहे, तर या सभेमध्ये खूप विषय त्याच्यामध्ये चर्चेला आले. अगदी ड्रेनेजच्या पासून, पाणी पुरवठापासून, त्या स्मशानभूमीच्या सगळ्या विषयापासून. पण एक गोष्ट याच्यामध्ये अशी लक्षात आली की याच्यामध्ये महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एक सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांचं हे पहिलंच पोस्टिंग आहे. म्हणजे पूर्वी ते एका ठिकाणी होते सीईओ, पण तरीसुद्धा इथं लोकांच्या बरोबर काम करण्याचं त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे. आणि अतिशय आक्रमक अधिकारी, अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांचा एक कार्य करण्याची पद्धत आहे. आणि मुख्यमंत्र्यांचे ते अतिशय लाडके असल्याबद्दलची पण माहिती आहे. म्हणजे मुख्यमंत्री ज्या ज्या आयुक्तांना थेट आयुक्तांशी बोलतात त्याच्यामध्ये सत्यम गांधींचा समावेश होतो. त्यामुळे आपल्याला आठवत असेल तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कायमच सत्यम गांधी यांची बाजू घेताना दिसतात. म्हणजे ज्या वेळेला अतिक्रमणाविरोधात कारवाई केली, लोकांनी त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेतले, पण तरीसुद्धा त्याच्या मागं ठामपणे उभी राहण्याची जी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जे सांगलीमध्ये करायचं होतं त्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अर्थात हा त्यांचा जो स्वभाव आक्रमक आहे, हा स्वभाव हा आत्ताच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांना किती आवडतो हा प्रश्न आहे. आता जर आपण पाहिलं असेल तर धीरज सूर्यवंशी हे आक्रमक तरुण चेहरा भाजपचे आहेत. त्यांनी युवा मोर्चाचं काम केलं आहे, उपमहापौर पण काम केलं, त्यांना पण अनुभव आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण हे सुद्धा आक्रमक तिथं चेहरा आहे. आणि महापालिकेमध्ये अतिशय अभ्यासू आणि अतिशय माजी महापौर असलेले लोक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं अर्थातच तुम्हाला सगळ्या कामकाजाची, सगळ्या नियमांची माहिती सुद्धा या सगळ्या सदस्यांना आहे. या सगळ्या सदस्यांनी खूप वर्ष महापालिकेत काम केलेलं आहे. त्यामुळं महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी असा संघर्ष एक वेगळा दिसतोय. आपण जर पाहिला असेल तर महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये प्रशासकाने जे जे ठराव केले ते सगळे आपण मागून घेऊया, त्यानंतर त्याचा अभ्यास करूया, अशा प्रकारची मागणी अनेक सदस्यांनी केली. त्यावेळी आयुक्तांनी उद्विग्न होऊन पटकन सांगितले की कुठलाही ठराव तुम्ही घेऊ शकता, मागू शकता, तुम्ही सर्व ठराव विखंडित करू शकता, त्याची माझी काय हरकत नाही. हे जे वाक्य होतं आयुक्तांचं, हे उद्विग्न करण्याच्या भावनेतून आलेलं होतं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला प्रशासनाला टार्गेट केलं जाते आणि त्या पद्धतीची भूमिका होते. अर्थात आयुक्तांनी सुद्धा महापौर असेल, उपमहापौर असेल, आता स्टँडिंग चेअरमन नंतर होतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे की शेवटी प्रशासन आणि सत्ताधारी ही एका गाडीची 2 चाकं आहेत. त्यांची 2 चाकं जोपर्यंत समान रेशोमध्ये समान वेगात चालला नाही तोपर्यंत सांगली, मिरज, कुपवाड शहराचा विकास होणार नाही. त्यामुळं जो सध्या सुप्त संघर्ष, सुप्त म्हणण्यापेक्षा उघड संघर्ष जो सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन दिसतोय, त्याच्यामध्ये ताबडतोब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातलं पाहिजे. अन्यथा हा जो आत्ता संघर्ष जे
ठिणगीचं रूपांतर आहे तो वणव्यात होण्यास वेळ लागणार नाही, कारण आयुक्त सुद्धा अतिशय आक्रमक आहेत. आणि आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला जिल्हा नियोजन समितीची सभा होती, तर त्यावेळेला गोपीचंद पडळकर यांनी अतिक्रमणाचा विषय ज्या वेळेला मांडला, त्यावेळी अतिशय तडफेनं आणि आक्रमकपणे उत्तरं ही सत्यम गांधींनी दिलेली होती. त्यामुळे गोपीचंद पडळकर त्यांच्यामध्ये खूप मोठा वाद त्या ठिकाणी झाला होता. अर्थात पालकमंत्र्यांना तो सोडवायला आलता. अर्थात अशा प्रकारचा अधिकाऱ्यांनी वाद करावा करणे किंवा आमदारांनी एखादा अधिकारी टार्गेट करावं की नाही, हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण आपापली बाजू ठामपणे मांडण्याची जी आक्रमक सवय आहे, ही अधिकाऱ्यांना जर असली तर संघर्ष निर्माण होतो. त्यामुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील किंवा महापालिकेतले जे धुरीण आहेत, त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कारण आज 2.5 वर्षानंतर महापालिकेमध्ये महासभा तयार झालेली आहे. लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आज बघितलं असेल तर शिरी नाल्याचं पाणी आपल्याला प्यायला लागते. एका बाजूला कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे मासे मरतायत, पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे. पाणी वारणेतनं आणायचं का चांडूतनं आणायचं का चांगल्या नळाला द्यायचं का कुठल्या पाईपलाईन द्यायचं? लोकांना चांगलं पाणी पिण्याशी मतलब आहे. तुम्ही कुठनं का आणेना हा प्रश्न आहे. ड्रेनेज योजना अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत, रखडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उकरून ठेवलेत, ते बुजवलेले नाहीत. त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे. स्मशानभूमीचं एक गोष्ट आहे की स्मशानभूमी तिथं लाकडं मिळतात का नाही, डिझेल दाहिनी विद्युत दाहिनी चालू आहे की नाही, या सगळ्या गोष्टीच्या अडचणी आहेत. एक गोष्ट अतिक्रमणाची चर्चा होते, पण शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर खूप मोठं अतिक्रमण आहे, त्याची चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर मुख्य रस्त्यावर पोल आहेत, ते पोल असल्यामुळे अतिक्रमण काढता येत नाहीत, रस्ते रुंदीकरण करता येत नाहीत. रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तसा प्रलंबित आहे. रस्त्यावरचे बाजारचे प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. ज्या सगळ्या आपण वेगवेगळ्या आरोग्य सेवा महापालिकेच्या आहेत, तर त्या दवाखान्याचं अपग्रेडेशन असेल, वारणाली हॉस्पिटल असेल, अतिथीगृह हॉस्पिटल असेल, त्या सगळ्या गोष्टी असेल, महापालिका शाळा असतील, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं अपेक्षित असताना, त्या दृष्टीनं दोघांनी बसून समन्वयानं तोडगा काढण्याची अपेक्षा असताना एकमेकाला पाण्यात बघणं, एकमेकाला टार्गेट करणं, ह्या जर गोष्टी होत असतील तर सांगलीकरांच्या मिरजकरांच्या कोपाडा दृष्टीने दुर्दैव आहे. तर पालकमंत्र्यांनी ताबडतोब ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून या सगळ्यांच्यामध्ये समन्वय घडून महापालिका एका दिशेने चालवावी अशी नागरिकांनी मागणी केली तर ते आश्चर्य वाटायला नको.